वाघाकडे मस्तपैकी 4 लाखाची विहीर आहे. 4 कशी बा 15 लाख लावलीत विहीर खंदायला, त्याला कडं टाकायला. त्या विहिरीमध्ये 70,000ची मोटर आहे. 1 लाख रुपयाची पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईननं विहिरीमधून पाणी बाहेर काढते, लाखो रुपयाच्या शेताला सोडिते. असं मग कसं म्हणा वाघ गरीब आहे? हा, वाघ कसा कुठून गरीब आहे? वाघ लाखो रुपयाच्या शेतामध्ये असंच पाणी सोडून देते. का इकडे जुंधळा चालू आहे आणि इकडं पाणी चालू आहे आणि इथं ऊस लावलेला आहे. आणि हे ऊस जर नाही उठला का वाघ इथं गांजाच लावणार आहे. वाघाच्या वरच्या शेताच्या डोसक्यावर कारखाना आहे. तवा तिकडे बघ, खोटं बोलत नाही हो आपण. गंगाखेडचा वाघ आहे आपण बी, आपल्याकडं खोटं नाही जमत. तसं तर सगळं आकुलीवालेला पाणी फिर सगळं आहे बरं का. मलाच म्हणून नाही, फक्त जरा वाघच दिला आहे. आर्थिक अडचण येते वाघाला, कारण वाघाचे शॉकले मोठमोठे आहेत. लोक 100 रुपये घेऊन गंगाखेडला गेले तर त्याच्यातले 80 रुपये वापस आणतात. वाघ जर 200 रुपये घेऊन गेला तर दुसरे 200 कोणाकोणतरी घेते, पुरे 400 खर्चून येते. मग ह्याच्यामुळेच वाघ गरीब व्हायलाय. वाघाकडे सगळं आहे हो. वाघाचे शॉकले मोठे आहेत ना, पुरे होत नाहीत तितकुशा पैशात. जय श्रीराम.